नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. एडेश्वरी यात्रेतील भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेकडून 3 आरोपींना अटक. येरमाळा येथील प्रसिद्ध एडेश्वरी यात्रेदरम्यान भाविकांची वाट अडवून त्यांना लुटणाऱ्या आणि वाहने चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं असून 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 1 एप्रिल ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत एडेश्वरी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना आळणी शिवार आणि कुसळंब धानोरा रोड परिसरात अडवून लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच येरमाळा शहरातून 2 मोटारसायकल देखील चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार आणि त्यांच्या पथकाने 11 एप्रिल 2026 रोजी मोहा आणि आळणी येथून 3 संशयितांना ताब्यात घेतले. सविस्तर चौकशी सुरू केली. सखोल चौकशी दरम्यान आरोपींनी त्यांच्या एका साथीदारासह मिळून भाविकांना लुटल्याची आणि मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे. आनंद शामराव पवार वय वर्ष 27 राहणार आळणी, शुभम शामराव पवार वय वर्ष 25 राहणार आणि बबन शहाजी काळे वय वर्ष 28 राहणार मोहा तालुका कळंब यांच्याकडून पोलिसांनी 2 सोन्याचे डोरले, 1 मोबाईल, 2 मोटरसायकल असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, त्यांच्या पथकातील शौकत पठाण, प्रकाश अवताडे, जावेद काझी, फरहान पठाण, नागनाथ गुरव यांनी केली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. अशाच कर्तव्यदक्ष कारवायांमुळे धाराशिव ठाणे गुन्हे शाखा पोलीस जनसामान्यांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.